हरे कृष्णा। मोक्षदा एकादशी अर्थात भगवद्गीता जयंती, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली आणि याच उद्देशाने आपल्या सर्वांची एक सेवा म्हणून भगवद्गीतेच्या 18 अध्यायावरती प्रत्येक अध्यायावर एक व्हिडिओ असा एक आम्ही पण करून आपल्या सर्वांची सेवा करण्याचा एक या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्यासाठी आवश्यक आहेत। भगवद्गीता अर्थात ज्या भगवद्गीतेला गीतोपनिषद असं म्हटलेलं आहे आणि गीता महात्म्यामध्ये ज्या भगवद्गीतेचं वर्णन आहे, मलिनम मोचनम पूसा जलस्नानम दिने दिने सुकृत गीता स्मृत स्नानम संसार मलनाशनम। जीवनाच्या आपल्या संसारामध्ये जो मळ साठलेला आहे तो मळ बाजूला काढण्यासाठी गीतेच्या ज्ञानामध्ये स्नान करणं गरजेचं आहे असं गीता महात्म्यामध्ये वर्णन आहे। आणि जी भगवद्गीता या संपूर्ण जगाला मार्गदर्शन करू शकते, ज्या भगवद्गीतेमध्ये आपल्या जीवनातील संघर्षातील सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात, अशा या भगवद्गीतेवर आपण दररोज एक व्हिडिओ आणि प्रत्येक अध्यायावरती एक व्हिडिओ अशा रीतीने हा प्रयत्न करत आहोत। आज पहिला दिवस, पहिल्या अध्यायावरती आज आपण चर्चा करू, ज्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग। अर्जुन विषाद योग या ठिकाणी भगवद्गीतेचा पहिला अध्याय हा सुरू होतो धृतराष्ट्र उवाच या श्लोकाने सुरुवात होते। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाक्षैव किम कुर्वत संजया। धृतराष्ट्र हा संजयाला विचारतोय की अरे संजया, कुरुक्षेत्र युद्धभूमीवरती जमलेले माझे आणि पांडूचे पुत्र काय करत आहेत? आणि आपण पाहतो हा संपूर्ण पहिला अध्याय। या पहिल्या अध्यायामध्ये सुरुवातीला धृतराष्ट्राच्या मनामध्ये जी शंका होती, जी भीती होती, ती त्याने भीती व्यक्त केलेली आहे। माझे आणि पांडूचे पुत्र, त्यांनी या ठिकाणी भेद केलेला आहे की माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र, आणि या दोघांच्या मध्ये भेद केल्यामुळे आपण पाहतो धृतराष्ट्राच्या मनामध्ये भय निर्माण झालेलं आहे की माझी मुलं या ठिकाणी विजयी होतील की नाही। कारण कुरुक्षेत्र एक धर्मक्षेत्र होतं। आता आपण पाहूया की या धर्मक्षेत्रावरती पांडव आणि कौरव एकत्रित आलेले आहेत युद्धासाठी, आणि अर्जुन हा भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चला। आणि जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ हा दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेलेला आहे, तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये झालेली घालमेल, मनामध्ये आलेले अनेक विचार, ह्या सर्व विचारांची चर्चा या पहिल्या अध्यायामध्ये आहे। अर्जुन अतिशय घाबरलेला आहे, भावना आणि कर्तव्य यामध्ये तो गोंधळून गेलेला आहे आणि त्यामुळे काय करावं हे त्याला कळत नाही। जो त्वेषाने युद्ध करायला आलेला होता, पण भावनेच्या आहारी जाऊन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की मी युद्ध करणार नाही। याच भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये पांडवांच्या बाजूनी विजयाची अनेक लक्षणं आहेत हे वर्णन केलेलं आहे। याच पहिल्या अध्यायामध्ये पांडवांच्या बाजूनी कोण आहेत, कौरवांच्या बाजूनी कोण आहेत हे वर्णन केलेलं आहे। आणि या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन हा भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की मी युद्ध करणार नाही। अशा या सर्व गोष्टींची चर्चा या पहिल्या अध्यायामध्ये होते। म्हणून मला एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते। एक रोहन नावाचा मुलगा आपल्या आई वडिलांच्या समवेत राहत असतो, त्याला जीवनामध्ये संगीतकार बनायचं असतं, पण त्याचे वडील म्हणतात की तू आपला कौटुंबिक व्यवसाय चालू ठेव। आणि वडिलांच्या इच्छेनुसार त्याच्या मनामध्येही प्रश्न निर्माण होतो की मी माझ्या भावनांना जास्ती स्थान द्यावं की माझ्या कर्तव्याला। शेवटी गोंधळल्यामुळे तो आपल्या एका शिक्षकांच्याकडे जातो आणि शिक्षकांना म्हणतो की मी जीवनामध्ये काय करावं। तेव्हा शिक्षक त्याला एक आंब्याच्या झाडाचं बी देतात आणि शेवटी अजून एक दुसरं बी देतात, ते म्हणजे एक रानटी झुडूप किंवा एक जंगली झुडपाचं एक बी त्याला देतात। आणि जेव्हा ते शिक्षक त्याला सांगतात तू जा आणि यांची चांगली काळजी घे, आणि जेव्हा रोहन आपल्या शेतामध्ये दोन्हीही बिया पेरतो, पेरल्यानंतर त्याचा परिणाम पाहतो की आंब्याच्या बीची चांगली काळजी घेतल्यामुळे भविष्यात चांगली फळं त्याला आली, पण ते जंगली झुडूप होतं ते उपयोगहीनच राहिलं। तेव्हा त्याला कळालं जीवनामध्ये भावना आणि कर्तव्य या दोघांचाही समतोल साधणं गरजेचं आहे। तेव्हा त्यांनी वडिलांनी सांगितलेला कौटुंबिक व्यवसाय चालू ठेवला कर्तव्य म्हणून, आणि भावनेच्या आधारे त्यांनी संगीताची कला आपल्या जीवनामध्ये जोपासली आणि आपल्या जीवनामध्ये समतोल ठेवला।
अर्जुनाच्या मनामध्ये हाच गोंधळ झालेला होता, माझं कर्तव्य युद्ध करणं, पण मी माझ्या समोर काकांना, आजोबांना, माझ्या मुलांना, सर्वांना पाहतोय आणि या सर्वांच्या समवेत मी युद्ध कसा करू? ही भावना मनात निर्माण झाल्यामुळे एकीकडे योद्धा म्हणून त्याचं कर्तव्य आणि दुसरीकडे भावनेमध्ये तो अडकल्यामुळे गोंधळून जातो आणि भगवान श्रीकृष्णांना तो म्हणतो, कार्पण्य दोषो अपहत स्वभावा पृच्छामी त्वाम धर्म समूढ चेता. हे भगवंता, मी माझ्या कार्यामध्ये, माझ्या कर्तव्यामध्ये गोंधळून गेलेलो आहे. हे कृष्णा, तू मला यामध्ये मार्गदर्शन कर. शिष्यस्तेहम शाधी मात्वाम प्रपन्नम. मी शिष्य म्हणून तुमच्या चरणाशी पडतोय आणि यामध्ये तुम्ही मला मार्गदर्शन करा. पहा, पहिला अध्याय या सगळ्या गोष्टींनी असा भरलेला आहे. आणि जेव्हा अर्जुन आपल्या कर्तव्यामध्ये, भावनेमध्ये गोंधळून गेलेला आहे, संघर्षाच्या काळामध्ये नीती मूल्य यांची खूप मोठी चाचणी आपल्या जीवनामध्ये असते आणि तीच चाचणी अर्जुनाच्या जीवनामध्ये घडते. आणि अर्जुन योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी एका गुरूंच्या चरणांचा आश्रय घेतो, ते म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण. म्हणून जीवनामध्ये कधीही गोंधळ निर्माण झाला तर पहिला अध्याय आपल्याला हा सांगतो की एका योग्य गुरूंच्या चरणांचा आश्रय घ्यावा आणि या गोंधळातून आपण बाहेर यावं. आणि अर्जुनाने या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णांचा चरणांचा आश्रय घेतला आणि जेव्हा त्यांनी आश्रय घेतलेला आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी सुरुवात करतात आणि त्याला गोंधळातून बाहेर काढतात. चला बघूया दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय मार्गदर्शन करतात आणि त्याला गोंधळातून कसं बाहेर काढतात. यासाठी तुम्हाला उद्या वाट पाहावी लागेल उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी. तत्पूर्वी पहिल्या अध्यायामध्ये तुम्ही जर वाचत असाल, मी तुम्हाला प्रेरणा देईन, कृपया वाचा आणि तुम्हाला वाचलेला कोणताही एखादा श्लोक जो आवडत असेल तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. हरे कृष्ण.